विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक तरंगे सर ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आपण 12वी केमिस्ट्रीसाठी केमिकल थर्मोडायनॅमिक्स नावाचा चॅप्टर आपण सुरुवात केले. त्याच्यावर मागे व्हिडिओ झालेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, त्याची टाइप, प्रोसेस, त्याचे 4 टाइप बघितले आपण. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस आणि आयडियाबॅटिक प्रोसेस. शॉर्टली सांगतो, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट, internal energy is equal to 0, del U is equal to 0. आयसोबारिक प्रोसेस मध्ये प्रेशर कॉन्स्टंट, आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आयडियाबॅटिक प्रोसेस मध्ये Q is equal to 0 म्हणजे हीट कॉन्स्टंट, म्हणजे हीट cannot enter in the system or cannot escape from the system. 9. Do not exchange heat between system and surrounding. त्याच्याच पुढचा भाग जो आहे तो आहे रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. विद्यार्थी मित्रांनो, रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस ही 2 गोष्टीवर अवलंबून आहे. त्या 2 गोष्टी कोणत्या? ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स. आता याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगेन, तुमच्या चांगलं लक्षात येईल. बघा, आपल्याला एका घाटावर चढावर गाडी चालवत घेऊन जायचंय. 4 चाकी वाहन, मोठा घाट आहे असं समजा, उंच भाग आहे आणि आपण गाडी चालवत चाललोय. आपल्या गाडीच्या ताकदीप्रमाणे आपण चालवलोय, पण घाट हा खूप मोठा उंच आहे. त्याच्यामुळं गाडी चालवत 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 असं एक ठिकाणी अशी एक परिस्थिती निर्माण होणारी आहे की आपल्या गाडीची ताकद कमी पडणारी आहे आणि गाडी वर जायच्या ऐवजी वापस येणार. का होत असेल असं? तेच समजा आपण उताराला गाडी आहे, उताराच्या वेळेस आपण काही जरी झालं तरी आपण वापस येऊ शकत नाही. या दोन्ही उदाहरणामधला आपणाला विचार करायचा आहे की काय आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस बघत असताना 2 फोर्सचा विचार करायचा. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स. आता आपण चढायला गाडी लावला, चलूला लाव गाडी, आपण आपल्या गाडीचा जो फोर्स आहे, जे एक्सलेटर वाढवू वाढवू आपण गाडी पुढे ढकलायचा प्रयत्न करायला, त्याला म्हणा ड्रायव्हिंग फोर्स. आणि त्या चढामुळं आपल्या गाडीला जे प्रेशर येऊ लागलंय वर चढण्यासाठी, त्याला म्हणा अपोजिंग फोर्स. मग गाडी चढावर जाताना काय होऊ लागलंय? आपला ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स, जोपर्यंत ड्रायव्हिंग फोर्स जास्त आहे अपोजिंग फोर्स पेक्षा, तोपर्यंत आपण चढावर चढणार आहोत. एक वेळ असं इथे
की ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स सेम होत आहे, त्यावेळेस गाडी थांबते तिथं आणि पुन्हा आपले ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा अपोजिंग फोर्स जास्त होतो, त्यावेळेस आपण वापस घरंगळत येतो. मग या ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला जो डिफरन्स आहे, फरक आहे, हा खूप कमी आहे, किंचित आहे. जर ह्या दोघांमधला डिफरन्स जर हा इनफायनाटेसिमली स्मॉल असेल, खूप कमी असेल, तर त्याला म्हणा रिव्हर्सिबल प्रोसेस. या दोन फोर्स, कोणते दोन फोर्स? ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स, या मधला जो डिफरन्स आहे तो जर इनफायनाटेसिमली स्मॉल आहे, खूप लहान आहे, तर त्याला म्हणा रिव्हर्सिबल प्रोसेस. आता इरिव्हर्सिबल प्रोसेस कसं सांगू मी? समजा आपण गाडी उताराला लावली, उताराला लावल्यामुळे काय झालं सांगू का तुम्हाला? आपला ड्रायव्हिंग फोर्स, उताराचा फोर्स, हा दोन्ही प्लस होणार आणि जे अपोजिंग फोर्स आहे तो खूप कमी आहे. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्सच्या तुलनेमध्ये अपोजिंग फोर्स हा खूप कमी आहे. म्हणजे दोघांमधला डिफरन्स हा लार्ज आहे. मला सांगा, गाडी एकदा उतारावरून निघाली की गाडी वापस याची शक्यता आहे का? नाही, अशीच लांबवर जाणार. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला डिफरन्स जर लार्ज असेल, मोठा असेल, तर त्याला म्हणा इरिव्हर्सिबल प्रोसेस. उदाहरण, आपल्या गावामध्ये पाण्याची टाकी असते बघा. सहसा ती टाकी गावामध्ये, आपल्या गावाचा जो उंच भाग आहे तिथे बनवलेली असते आणि त्या टाकीतलं पाणी आपण का म्हणतो? वॉटर फ्लोज फ्रॉम टॉप टू बॉटम. सिंटेक्सची टाकी घरातली छतावरच असते कधी पण, कारण वॉटर फ्लोज फ्रॉम टॉप टू बॉटम हे इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. कारण ह्याच्यामधला वरून येणारा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि खालून अपोज करणारा जो अपोजिंग फोर्स आहे, याच्यामध्ये डिफरन्स लार्ज आहे, म्हणून ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. उदाहरणासहित सांगितल्यानंतर मी आता डेफिनेशन कडे वळतो. आता आपण प्रत्यक्ष डेफिनेशन कडे वळू. रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस कसं डिफाइन करायचं बघा. द प्रोसेस in which driving force and opposing force differ by infinitesimally small value is known as a reversible process. त्या डेफिनेशन मधला सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता? इनफायनाटेसिमली स्मॉल व्हॅल्यू. एक्झाम्पल आहे आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅस. इरिव्हर्सिबल प्रोसेस कुणाला म्हणावं? इरिव्हर्सिबल प्रोसेस. द प्रोसेस in which driving force and opposing force differ by large value is known as irreversible process. इथं महत्वाचा शब्द कोणता? लार्ज व्हॅल्यू. दोन्ही डेफिनेशन मध्ये फरक काय माहिती आहे का? इनफायनाटेसिमली स्मॉल व्हॅल्यूच्या ठिकाणी लार्ज व्हॅल्यू टाकले की डेफिनेशन तयार होते. एक्झाम्पल आहे आत्ताच मी सांगितलेलं पाण्याच्या टाकीचं, वॉटर फ्लोज फ्रॉम टॉप टू बॉटम. हे झाल्या याच्या डेफिनेशन.
एकदा सांगतो अजून एकदा आणि मग त्याचे पॉइंट्स बघू खायचे. ऐका. रिव्हर्सिबल प्रोसेस, द प्रोसेस in which driving force and opposing force differ by infinitesimally small value is known as reversible process. Example, isothermal expansion of gas. Irreversible process, the process in which driving force and opposing force differ by large value is known as irreversible process. Example आहे, water flows from top to bottom. डेफिनेशन बघितल्यानंतर आपण यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू. म्हणजे मोठा प्रश्न जर विचारला तर डेफिनेशन, एक्झाम्पल, कॅरेक्टरिस्टिक. त्याच पद्धतीनं इरिव्हर्सिबल प्रोसेसचे डेफिनेशन, एक्झाम्पल आणि 6 कॅरेक्टरिस्टिक्स. काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स? डिफरन्शिएट मध्ये बघू म्हणजे लक्षात राहतं, सोपं जातं. पहिला तर तो डेफिनेशन मधलाच उचलायचा. कोणता? ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स डिफर बाय इनफायनाटेसिमली स्मॉल व्हॅल्यू. इकडं ड्रायव्हिंग फोर्स and opposing force differ by large value. दूसरा पॉइंट, it is imaginary process, it is a real process. इमॅजिनरी आहे ही रिअल आहे, कारण किती वेळेस रिव्हर्सिबल होणार आहे हे आपल्याला दिसू शकत नाही. इमॅजिनच करा. इट इज इमॅजिनरी प्रोसेस, इट इज अ रियल प्रोसेस. नंबर 3, इट इन्व्हॉल्व नंबर ऑफ स्टेप्स. इट इन्व्हॉल्व नंबर ऑफ स्टेप्स. 4, 5, 100 किती पण असू शकतात. इट इन्व्हॉल्व only one step किंवा सिंगल स्टेप. चौथा, इट टेक इनफायनाइट टाइम. कितीही वेळ लागू शकतो. इट टेक फायनाइट टाइम. याचा टायमिंग फिक्स असतो, ह्याच्याबद्दल इनफायनाइट वेळ लागू शकतो, टाइम जाऊ शकतो. 5वा, इट इज अ स्लो प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस ही स्लो प्रोसेस म्हणून सुद्धा ओळखली जाते. आणि इरिव्हर्सिबल आहे, इट इज अ फास्ट प्रोसेस. आणि हा 6वा पॉइंट आहे, मॅक्सिमम वर्क कॅन बी ऑब्टेन्ड. जास्तीत जास्त वर्क आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेस पासून मिळू शकते. मिनिमम वर्क कॅन बी ऑब्टेन्ड. असे हे 6 कॅरेक्टरिस्टिक्स आपण द्यायचे, म्हणजे हे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. मी परत एकदा तुम्हाला सांगतो. आता मी काय करतो, रिव्हर्सिबलचे 6 सांगतो, पुन्हा इरिव्हर्सिबलचे 6 सांगतो. बघा, मी आता फक्त रिव्हर्सिबलची डेफिनेशन मी सांगतो, एक्झाम्पल पण सांगतो आणि कॅरेक्टरिस्टिक पण सांगतो. डेफिनेशन आहे का? द प्रोसेस in which driving force and opposing force differ by infinitesimally
infinitesimally small value is known as a reversible process. Example, isothermal expansion of gas. कॅरेक्टरिस्टिक्स एका लाईन सांगतोय कसा. डेफिनेशन मध्येच येतो पॉइंट तो पहिला. ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स डिफर बाय infinitesimally small value. It is imaginary process. It involves number of steps. It takes infinite time. It is a slow process. Maximum work can be obtained. Irreversible process बघा. Definition सांगतो. The process in which driving force and opposing force differ by large value is known as irreversible process. Example, water flows from top to bottom. Characteristics. पहिला तोच डेफिनेशन मधला. Driving force and opposing force differ by large value. दूसरा, it is a real process. It involves only one steps. It takes finite time. It is a fast process. Minimum work can be obtained. हे झाल्यानंतर ह्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. कोणता? डिस्टिंग्विश बिटवीन रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. डिफरन्शिएट बिटवीन रिव्हर्सिबल प्रोसेस अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. काय करायचं सांगू का? हे कॅरेक्टरिस्टिक 6 घ्यायचे आणि 7वं जे आहे ते वरलं एक्झाम्पल आहे. इथं पण 7वा पॉइंट ऍड करायचा आणि एक्झाम्पल लिहायचं. असं 7 डिस्टिंग्विशचे पॉइंट तयार होतील. हे लिहिल्यानंतर त्याच्या खाली वेगळा पॉइंट लिहा. खाली आपण जसं लिहितो 2 भाग करून तसं रिव्हर्सिबल एका कप्प्यात करा, इरिव्हर्सिबल एका कप्प्यात करा आणि वरले 6 आणि 7वा एक्झाम्पलचा पॉइंट लिहा. म्हणजे हे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबलचं प्रोसेसचा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आली असेल. याच्यानंतरचं बीट आहे हीट एनर्जी आणि वर्क एनर्जी. कुणाला म्हणायचं हीट एनर्जी आणि वर्क एनर्जी? त्याच्यामध्ये अगोदर हीट एनर्जी बघू आपण. त्याच्यासाठी मी अगोदर तुम्हाला उदाहरण सांगतो. काय उदाहरण बघा नीट आहे, ऐका. गरम पाणी आहे, बीकर मध्ये घेतलो आणि ठेवलो टेबल. हळूहळू हळूहळू थोड्या वेळानं ते पाणी गरम थंड होत जाईल की नाही. थंड होत गेल्यानंतर पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचर येईपर्यंत ते तसंच चालू राहणार. हे एक उदाहरण थोडं बाजूला ठेवा. अजून एक थंड फ्रीजर मधलं पाणी, एकदम थंड पाणी मी टेबलवर आणून ठेवतो. मग अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होईल सांगा बरं मला? ते थंड पाणी हळूहळू गरम व्हायला चालू करेल आणि नॉर्मल टेम्परेचर येईपर्यंत चालेल. म्हणजे का झालं सांगतो तुम्हाला. गरम पाणी टेबलवर ठेवलं का झालं? त्या गरम पाण्यामधली हीट सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये गेली
आणि ज्यावेळेस थंड पाणी ठेवलं त्यावेळेस सराउंडिंग मध्ये हीट सिस्टीम मध्ये आली. म्हणजे हीट एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. द एनर्जी दॅट फ्लोज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. काय सांगा? इट इज द एनर्जी दॅट फ्लोज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग ड्यू टू कशामुळं? डिफरन्स इन टेम्परेचर. ड्यू टू डिफरन्स इन टेम्परेचर. टेम्परेचर मध्ये काय होतं फरक? पहिलं भांड्यातलं पाणी गरम होतं, बाहेरचं टेम्परेचर कमी होतं, दोघांमध्ये फरक होता म्हणून एक्सचेंज झालं. थंड पाणी ठेवलं, थंड पाण्याचं टेम्परेचर कमी होतं, बाहेरलं जास्त होतं. इट इज द एनर्जी that flows between system and surrounding due to कशामुळं? difference between the temperature of system and surrounding. दोघांमध्ये फरक असेल तरच तसं होते, नाही तर होत नाही. याला म्हणायचं हीट एनर्जी. ह्याला इट इज अ रॅन्डम फॉर्म ऑफ एनर्जी पण म्हणतात. एंट्रन्स साठी लक्षात ठेवा. कोणतं म्हणतात? इट इज कॉल्ड रॅन्डम एनर्जी. वर्क एनर्जी बघू आपण. द एनर्जी ट्रान्सफर्ड इन ऑल अदर वेज. द एनर्जी ट्रान्सफर इन ऑल अदर वेज is called work energy. आणि work energy is a organized form of energy. सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. heat energy is a random energy, work energy is a organized form of energy. आता ह्याचे साइन कन्व्हेन्शन्स बघू. साइन कन्व्हेन्शन्स कसे आहेत बघा. हीट एनर्जी म्हणजे Q, वर्क एनर्जी म्हणजे W. माइनस Q प्लस Q माइनस W कॅपिटल. साइन कन्व्हेन्शन्स आहे. हे साइन कन्व्हेन्शन्स तुम्हाला एंट्रन्सला महत्वाला येतील. हे पॉइंट लक्षात ठेवा महत्वाचे. काय आहेत ते? माइनस Q हीट इव्हॉल्वड बाय द सिस्टीम. सिस्टीम मधली हीट बाहेर पडते. माइनस हीट इव्हॉल्वड बाय द सिस्टीम प्लस Q हीट ऍब्सॉर्बड बाय द सिस्टीम. माइनस म्हणजे इव्हॉल्वड, प्लस म्हणजे ऍब्सॉर्बड. माइनस W आणि प्लस W. वर्क डन बाय द एक्सपांशन. वर्क डन बाय द एक्सपांशन आणि प्लस W वर्क डन बाय द कॉम्प्रेशन. आता हे एक्सपांशन काय आहे, कॉम्प्रेशन काय आहे, ह्याच्या नंतर एक W बरोबर मायनस PWचं डेरिव्हेशन आहे. ते डेरिव्हेशन शिकल्यावर अजून कळेल. मायनस W वर्क डन बाय द एक्सपांशन. त्यालाच अजून एका भाषेत म्हणतात वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. प्लस W वर्क डन बाय द कॉम्प्रेशन. त्यालाच काय म्हणतात अजून एकदा वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. याचा अर्थ पुढल्या डेरिव्हेशन झाल्यावर अजून चांगल्या पद्धतीने कळेल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू, कारण ह्याच्या पुढचं बीट आहे वर्क डनचं एक्सप्रेशन बघायचे आपल्याला, डेरिव्हेशन. ते मोठं डेरिव्हेशन असल्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आता हे चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या. रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस, हीट एनर्जी, वर्क एनर्जी, रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसचं डिस्टिंग्विश. जमेल तर तुम्ही व्हिडिओ ऐकत ह्या नोट्स तयार केला वहीमध्ये लिहून, तर अजून चांगलं राहील तुम्हाला.
धन्यवाद. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू.